जिल्हा प्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगवे गावकरवाडी येथे जात आमदार नितेश राणेंनी केलेला बोगस प्रवेश उघड केला. गावकरवाडीतील ग्रामस्थांना वाडीची बैठक आहे असे सांगून एकत्र बोलविण्यात आले होते व खोटा प्रवेश करून घेतला. संदेश पारकर व सुशांत नाईक यांनी हा बोगस प्रवेश उघड केला. यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर म्हणाले, शिवसेनेचा गड अभेद्य आहे. बाळासाहेबांचे विचार कोकणवासियांच्या मनामध्ये रुजले आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणेंनी खोटे प्रवेश दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसैनिक शिवसेनेपासून दूर जाणार नाहीत. गावकरवाडीतील जी काही कामे असतील ती शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील. युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक म्हणाले की आमदार नितेश राणेंनी कणकवली मतदारसंघामध्ये असेच खोटे प्रवेश काही ठिकाणी दाखवत आहेत. प्रवेश दाखवून सुद्धा कोकणी जनता तुमच्याबरोबर नाही आहे. कणकवलीच्या जनतेचा शिवसेनेवरती पूर्ण विश्वास आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आल्यानंतर विकास कामांची पूर्तता करून ग्रामस्थांची कामे पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यापुढे खोटे प्रवेश दाखवल्यास शिवसेनेच्या माध्यमातून याच पद्धतीने पोलखोल केली जाईल. शिवसेना ही या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये करेडी असेल, सांगवे असेल, गावकरवाडी असेल, ही मोठ्या ताकदीनं आणि शक्तीनं या सगळ्या विभागामध्ये उभी आहे. खरं तर सातत्यानं नितेश राणे अशा पद्धतीनं अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊन कुठेतरी शिवसेनेला भगदाड पडलं. सांगवे विभागात, गावकरवाडीमध्ये अशा प्रकारच्या बातम्या त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहे. ही त्यांची गेली अनेक वर्षाची चाललेली नौटंकी आहे. आणि आज आपण पाहिलं की मोठ्या संख्येनं या गावकरवाडीमध्ये शिवसैनिक हे शिवसेनेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाशी त्या ठिकाणी ठाम आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काही जबाबदारी आहे, जी काय आव्हानं असतील, ती सगळी आव्हानं पेलण्याची ताकद माझ्या या गावकरवाडीतल्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि म्हणून कुठलंही भगदाड हे शिवसेनेला पडलेलं नाही. जे शिवसैनिक निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत, ते आजही शिवसेनेबरोबर आहेत. आणि आपली काही जी ताकद आहे, शक्ती आहे, ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या सगळ्या कामामध्ये त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी काही चर्चा या निमित्तानं कालच्या खोट्या प्रवेशाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होती. आणि म्हणून गावकरवाडीला या निमित्तानं आम्ही भेट दिली. सगळ्या कार्यकर्त्यांशी त्या निमित्तानं आम्ही सुसंवाद साधला. आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी ठामपणानं आणि विश्वासानं सांगितलेलं आहे की आम्ही शिवसेनेशी निष्ठावंत आणि प्रामाणिक आहोत, आजही आहोत, यापुढेही राहणार, ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून मी माझ्या अशा सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून त्या ठिकाणी त्यांचा एक सार्थ असा अभिमान हा त्या ठिकाणी शिवसेनेला आहे, शिवसेनेच्या नेतृत्वाला आहे. आणि अनेक विकासाची कामं या गावकरवाडीमध्ये यापूर्वी शिवसेनेने केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना करेल, हा विश्वास या गावकरवाडीच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, ग्रामस्थांना या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. आणि त्यांना सांगतो की भविष्यामध्ये शिवसेना जे काही जबाबदारी असेल ती नक्की त्या ठिकाणी पार पाडेल. अशाच पद्धतीनं तुमचं प्रेम हे शिवसेनेवर राहू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही सांगवे गावकरवाडी येथील या गावकरवाडीला भेट दिलेली आहे. आणि त्या दिवशी आमदार नितेश राणे येऊन या ठिकाणी गावकरवाडीतील काही ग्रामस्थांचा प्रवेश घेतलेला होता. काही ग्रामस्थ गेलेले असतानासुद्धा पूर्ण गावकरवाडी आपल्यासोबत आहे अशा पद्धतीने आविर्भावात ते होते. खरं म्हणजे या ठिकाणी येऊन आम्ही संदेशभाई यांच्या नेतृत्वाखाली असतील, बंडूशेठ ठाकूर असतील, उत्तम लोके असतील आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत तिथले, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या लोकांचा प्रवेश दाखवलेला होता ते पण ह्या ठिकाणी प्रवेश करते पण ह्या ठिकाणी आहेत. त्यांना आपल्या गावाची बैठक म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची गावाची बैठक म्हणून या ठिकाणी प्रवेश घेण्यात आले होते. पण ते खरे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे परत एकदा त्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये आम्हाला साथ देण्यासाठी इथे ते उपस्थित आहेत. आणि कुठचंही भगदाड वगैरे काय पडलेलं नाही. खोटे प्रवेश दाखवून नितेश राणे ह्याच पद्धतीने लोकांची आणि जनतेची फसवणूक करत आहेत. आणि ह्या फसवणुकीला लोक फसणार नाही आहेत. येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी प्रवेश घेतील त्या ठिकाणी ह्याच पद्धतीने आम्ही काम करत राहू. शिवसेना याला जसाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने हा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. ह्या प्रवेशकर्त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो.
आणि ह्या गावकरवाडीतील ज्या ज्या कामांच्या बाबतीत शिवसेना कमी पडणार नाही असं या ठिकाणी सांगतो. अगोदर पण शिवसैनिक होतो आणि आता पण शिवसैनिकच आहोत. त्यामुळे अगोदर आमचं चुकून नाव टाकण्यात आलं असेल, कसं टाकण्यात आलं माहीत नाही, पण ते टाकण्यात आलं होतं. पण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत आणि पुढे पण शिवसैनिक राहणार आहे.